इडली, डोसा किंवा उत्तप्पासोबत खाण्यासाठी खोबरा आणि पुदिन्याची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी ओलं खोबरं पाव कप घेतलेलं आहे, अर्धा इंच आलं घेतलं, आवडीनुसार मिरची बारीक तुकडे करून यामध्येच घालून घ्यायची, मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, मुठभर स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं घालायची, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचं, त्यानंतर 2 ते 3 चमचे घट्ट असं दही घालायचं। हे दही ताजं असायला हवं, जास्त आंबट नको। त्यानंतर आवडीनुसार पाणी घालायचं। मी इथे 3 ते 4 चमचे पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं। ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा सोबत खाऊ शकता। यावरती जिरे मोहरीची फोडणी द्यायची गरज नाही, ही चटणी अशीच चवीला चांगली लागते। ही चटणी तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता। यातले कोणते पदार्थ उपवासाला खात नसाल ते स्किप करून ही अशी जरी चटणी तुम्ही उपवासासाठी बनवली तरी साबुदाणा वड्यासोबत, थालपिठासोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इन्स्टा, फेसबुकवरती फॉलो सुद्धा करा। थँक्यू।